शिराळा तालुक्यातील बिऊर अमृतनगर येथे बिबट्याच्या हल्ल्यात राजवीर हनुमंत पाटील या 6 वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ही घटना शुक्रवारी सायंकाळी 7च्या सुमारास घडली आहे। घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी वन विभागाला अनेक वेळा फोन लावला तरीही कुणीही फोन उचलला नाही। त्या कारणाने संतप्त हजारोंच्या जमावाने वन विभागाचं कार्यालय फोडलंय। दरम्यान मृत राजवीर पाटील याच्या कुटुंबियांना 25 लाख रुपये अनुदान तात्काळ देण्यात येणार आहे। तसेच बिबट्यास जेरबंद करण्याकामी विशेष प्रयत्न चालू असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। राजवीर आणि त्याची बहीण कार्तिकी आपल्या घरातून शेजारी घरात खेळत असतानाच अचानक बिबट्याने राजवीरवर हल्ला केला। त्यावेळी सोबत असणारी बहीण ओरडल्याने घरातील लोक आणि नागरिक जमा झाले। तोपर्यंत बिबट्याने राजवीरला गळ्याला धरून सुमारे 500 फुटावर शंकर केरू पाटील यांच्या शेतापर्यंत फरफटत नेलं। त्यावेळी लोकांनी त्याचा पाठलाग केला असता राजवीर जखमी अवस्थेत आढळून आला आणि तिथून बिबट्याने धूम ठोकली। जखमी राजवीरला शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तो मृत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। राजवीर मृत झाल्याने जमाव संतप्त झाला होता। त्यातच वन विभागाचे कर्मचारी फोन उचलत नव्हते। त्यामुळे जमावाने वन विभागाचं भुईकोट किल्ला परिसरात असणारं कार्यालय फोडलं। त्यामध्ये जमावाने कार्यालयाचे दार खिडक्या फोडल्या तसेच लोखंडी गेटही उपसून फेकून दिले। घटनेची माहिती मिळताच आमदार सत्यजित देशमुख, शिवाजीराव नाईक, मानसिंगराव नाईक, रणधीर नाईक, तहसीलदार श्यामला खोत पाटील, उपअधीक्षक विक्रम पाटील, पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले आदींनी उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल झाले आणि जमावास शांत करण्याचा प्रयत्न केला, पण जमाव आपल्या मागणीवर ठाम होते। आई वडील नातेवाईक यांनी हंबरडा फोडून रडत होते। मयत रणवीरचे वडील हे सहकारी संस्थेत कामाला आहेत तर आई शेतात रोजगार करते। मी कडला गेल्याबरोबर बिबट्याचा जो म्हणजे अडकलेला मी उचला गेल्यावर माझ्यावर हल्ला खाली वाकल्यावर माझ्यावर हल्ला करायला लागल्यावर माझ्यावर त्यानं टाकलं त्याला झोप तिकडे घेतलं परत उचललं परत आणि फिरचं हात मारला तुम्हाला हात मारला नाही जात काय झालं पोराचा म्हणजे मला वाटतं ही बचल ती काय बसू शकतो ना उचलल्यावर प्रत्येकी आता वाटून असतं ते बरोबर त्यानं माझ्यावर विचार